म्हणजे महाराष्ट्र एमओची एक्झाम जी आहे ते आता 5 सप्टेंबरला आलेली आहे आणि ऑलमोस्ट एक 20-25 दिवसाचं आपल्याकडे आहे आता सध्या. तर आता सर्वांना हा प्रश्न पडला असतो की 20-25 दिवसामध्ये इतके सारे म्हणजे सिलेबसची कशी रिव्हिजन करायची किंवा प्रिपरेशन कसं करायचं असं आहे. जे लोक आता PG जस्ट त्यांनी दिलेले आहे त्यांना तर काही इश्यू नाही, कारण जे आत्ताच एक्झाम झालेले आहेत त्यांना सर्व माहीत आहे काय करायचं आहे. पण ज्यांनी बरेच वर्षानंतर प्रिपरेशन केली आहे किंवा ज्यांनी आधी केली होती प्रिपरेशन पण आता त्यांचं काही टच नाही आहे, त्यांना काय करता येईल त्यासाठी हे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर त्याच्या आधी छोटासा एक अनुभव सांगतो. कधी असं होतं की आपल्यासमोर एखादी ऑपॉर्च्युनिटी असते, आपल्याला वाटतं की हा आता जो एमओचा परमनंट एमओचा जो एक जॉब आहे तो आपल्याला मिळू शकतो, पण हे अचानक एक्झाम समजा प्रीपोन होते किंवा लवकर येते, मग आपल्याला वाटतं की आता होईल की नाही असं आहे. तर मी माझा अनुभव शेअर करतो, म्हणजे तुम्हाला थोडंसं एक स्ट्रेस कमी होऊन जातं. आपल्याला वाटतं की नाही, म्हणजे जुन्या लोकांचं जर ऐकल्यानंतर कळतं की हां बाबा हे असंही होतं. म्हणून 2009ची गोष्ट आहे. 2009मध्ये ही परमनंट एमओची एक्झाम त्यावेळी पण आली होती. त्याच्यानंतर 15 वर्षांनंतर आजतागायत ती एक्झाम आलेली नाही आहे आता. तर आता 2009च्या एक्झामचं तुम्ही जर बघाल तर ते MKCL नावाची संस्था होती, त्यांनी ती कंडक्ट केली होती. आत्ता MPSC करत आहे. तर त्यावेळी MKCLने काय केलं की त्यांच्याकडे टेक्निकल सगळा पार्ट होता, पण डाटा तर काही नव्हता, म्हणजे क्वेश्चन्स वगैरे काही नव्हते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतिहास भूगोल वगैरे जे काही होतं ते काहीच नव्हतं, फक्त आयुर्वेदिक पार्ट होता. तर त्यांनी पोद्दारच्या डिपार्टमेंटला प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितले क्वेश्चन्स काढून द्या. आणि तो क्वेश्चन काढण्याचा जो गोंधळ इतका झाला की त्याच्यामध्ये ते सगळे क्वेश्चन्स PG लोकांनी काढले. PG लोकांनीच ते क्वेश्चन्स लीक झाले, सगळ्यांना मिळाले, काही लोकांना मिळाले, काही लोकांना मिळाले नाही. आणि सर्वांनी पेपर देऊन काही लोक सिलेक्ट झाले, काही लोक सिलेक्ट होऊ शकले नाही. असं आहे. तर पूर्ण गोंधळ होता. आता सिलेक्ट झाल्यानंतरची काही गोष्ट होती, सिलेक्ट झाल्यानंतर काही लोक अशी होती की त्यांनी तो जॉब घेऊन सोडूनही दिला काही दिवसानंतर, कारण त्यांना तो आतला जॉबचा पार्ट आहे तो आवडला नाही. समजा खूप सारा डाटा गव्हर्नमेंटचा जो असतो मेंटेन ठेवणं, थोडं रुरल एरियामध्ये जाऊन काम करणं असं आहे, तर तेही त्यांना आवडलं नाही. त्यामुळं आणि त्यानंतर सोडल्यानंतर असं नाही बाबा की खूप काही मोठा लॉस झाला. त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या जॉबमध्ये PGमध्ये नंतर बाहेर पडून चांगली प्रोग्रेस केलेली आहे. तर त्या जॉब अजून काही खूप काही अडलं असं नाही त्यांचं असं आहे. त्यामुळं हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की शॉर्टमध्ये की समजा ही ऑपॉर्च्युनिटी आहे, आता 20-25 दिवस तुमच्याकडे आहेत, तुमचा अभ्यास किती आहे त्यानुसार तुम्ही द्याल पेपर, पण समजा तो जॉब नाही मिळाला म्हणून खूप असा काही आपलं नुकसान होईल अशा हेतूने तुम्ही बिलकुल राहू नका असं आहे. आता प्रश्न असा असतो की ह्या 20-25 दिवसामध्ये काय अभ्यास करायचा. तर त्या सिलेबसमध्ये आता व्हॉट टू रीड वगैरे जर बघितलं आपण तर 1 मिनिट मी फक्त दाखवतो सिलेबसमध्ये. तर आपल्याला हे माहीत आहे की सिलेबसमध्ये 60% पार्ट हा आयुर्वेदिक आहे. आता इथे काही लोकांचा प्रश्न आहे की आयुर्वेदिकमध्ये म्हणजे मॉडर्न पण असणार का. तर मॉडर्न पण येऊ शकतं, कारण त्यांना म्हणजे सिलेबसचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन जर बघा, रचना शारीर, क्रिया शारीर, शल्य शारीर असं दिलं, त्यामुळे मॉडर्न पण येऊ शकतं, असं नाही की नाही येणार. पण ओव्हरऑल एमओच्या जे एक्झाम असतात त्यांची जी प्रश्नांची लेवल असते ती इतकी काही कठीण नसते असं आहे. त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहेत, हा 20% पोर्शन आहे. या 2 फक्त पार्ट तुम्ही फोकस करा, याच्यामध्ये तुम्ही बराचसाच पार्ट कव्हर करू शकता. हा जो पार्ट आहे इतिहास भूगोल वगैरे सर्व, याच्यामध्ये आत्ता तो वेळ नाही की 25 दिवसामध्ये तुम्ही कव्हर करू शकाल. म्हणजे हा समजा जर का 6 महिन्याचा असता आपल्याकडे तर मग आपण हे सगळं करू शकलो असतो, इतिहास भूगोल राज्यघटना, तसं आम्ही बरंच दिलेलं आहे ग्रुपला आणि देतही होतो. पण आता इतक्या शॉर्ट ड्युरेशनवर एक्झाम आल्यानंतर आपल्यालाही काही बोलता येत नाही असं आहे. त्यामुळे सध्या जर तुम्ही प्रिपरेशनमध्ये असाल तर तुम्ही हा फक्त 2 पार्ट पहा आणि या पार्टला पूर्णतः निग्लेक्ट करत चालले, तर आता इतका वेळच नाही. त्यामुळे इतक्या पार्टवर आपण फोकस करून अभ्यास बरा पडतो असं आहे. नंतर तर ते 12वीसारखं व्हायचं की फिजिक्सच्या एक प्रॉब्लेमसाठी पूर्ण बायोकडे दुर्लक्ष केलं आणि बायोचेच मार्क्स कमी आल्यानंतर असं नको व्हायला असं आहे. तर तसा प्रकार होतो. आता याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे की आता आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे की हे सगळं कसं वाचायला हवं, म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये कवर करता येईल. आता बऱ्याचशाच क्लासेसचा बेस हा आता आपल्याकडे संहिता बेस आहे, म्हणजे आपण मोस्टली टॉपिक संहितेमधून शिकवतो आणि त्याला सब्जेक्टशी जोडून टाकतो की हा पार्ट शल्यचा कवर केला वगैरे असं, कारण त्याशिवाय लक्षात राहत नाही. म्हणजे माझा असा अनुभव आहे की फक्त सब्जेक्ट वाईज अभ्यास केला तर ते लक्षात राहत नाही की ॲक्च्युली हे म्हणजे खूप साऱ्या ग्रंथांचं एकाही वाचलं तर ते लक्षात राहतं, म्हणून आपण एक संहिता चरसुश्रुत कवर करून मग त्याचा बेस बनवून पुढे जात असतो असं आहे. तर आता तुम्ही कुठलाही पार्ट बघाल तर 2-3 मी सब्जेक्ट एक्सप्लेन करतो तर कसं वाचायला हवं. जसं रचना शारीर आहे, तर रचना शारीर आहे तर तुम्ही सुश्रुत शारीर आणि चरक शारीर जर कवर केलं वाचन त्याचं किंवा त्याचे क्वेश्चन सोडले किंवा नोट्स वाचले तर लवकर कवर होतं, कारण याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाहीत. वाघभटवर खूप कमी क्वेश्चन जातात आणि एमओच्या एक्झाममध्ये जाण्याचे चान्सेस आणखीच कमी असतात. क्रिया शरीर आहे
तर क्रियाचारीचा जो पार्ट आहे तो म्हणजे आता हा तर बराच स्कॅटर्ड पोर्शन आहे, तरी पण मी सांगतो तुम्हाला की सुषुसूत्रस्थानचा 15वा अध्याय आहे, चरकविमानचा 8वा अध्याय आहे. तर याच्यामध्ये वृद्धिशाची लक्षणं आलेली आहेत, धातूंची कर्म आलेली आहेत. चरकविमानचा 8व्या अध्यायामध्ये धातू सार आलेला आहे, प्रकृतीची लक्षणं आलेली आहेत. चरक सूत्रस्थान 17 आहे, त्याच्यामध्ये वृद्धिशाची लक्षणं आलेली आहेत. आणि वाग्भट सूत्रस्थानाचा 11वा अध्याय. हे महत्त्वाचे, तुम्ही जर अध्याय कराल तर एवढं सगळं कव्हर होऊन जातं. क्रियाशारीमध्ये बराचसाच पार्ट कव्हर होऊन जातो, कारण प्रश्नांची जी बेसिक हे असते ना रेंज ती इथूनच येते असं आहे. द्रव्यगुणमंत्र आपण बरंचसं दिलेलं आहे, लॅटिन फॅमिली, इंग्लिश नेमचं चार्ट दिलेले आहेत, केमिकल कंटेंट दिलेलं आहे, अभावद्रव्य दिलेलं आहे, मिश्रगण दिलेलं आहे, खूप सारं आहे की जे तुम्ही पटकन रिवाईज करू शकता. रसशास्त्र बेशाच्या कल्पनेच्या नोट्स आपण दिलेल्या आहेत, बेशाच्या कल्पनेच्या आपण देऊ काय असं शारांदरमध्ये मध्यमखंडमध्ये कव्हर होऊन जातं, तरी पण आपण वेगळ्या नोट्स आपल्या आहेत, इथून कव्हर होऊन जाईल. अगततंत्रसाठी 2च वाचा, सुश्रुत कल्पस्थान करा आणि चरकचा 20 अध्याय करा, यातून बरंच कव्हर होऊन जातं. वाग्भट उत्तरस्थानामध्ये पण त्याचं वर्णन आहे, पण इतके डिटेल प्रश्न येण्याची शक्यता कमी वाटते असं, ठीक आहे. संस्कृतच्या नोट्स आहे, त्याच्यामध्ये जो योगचा पार्ट आहे तो तुमचा कव्हर होऊन जाईल. रोगनिदानसाठी काय वेगळं वाचत बसू नका, कारण सध्या संहितेमधून बरंच कव्हर होऊन जातं. त्यानंतर काय चिकित्साचा जो पार्ट आहे तो चरकचिकित्सामध्ये मॅक्सिमम कव्हर होऊन जातो. याच्या व्यतिरिक्त सुश्रुत चिकित्सा तुम्ही शल्यसाठी पण कराल आणि इकडेही करू शकता. तर सुश्रुत चिकित्साचा पार्ट म्हणा किंवा सुश्रुत उत्तरतंत्रामध्ये काही व्याधी आलेले आहेत ते तुम्ही वाचू शकता, जे आपण नोट्समध्ये दिलेलीच असतात असं आहे. तर हे सर्व मोस्टली तिथून चरचिकित्सा करा, बाकी सुश्रुत चिकित्सा किंवा सुश्रुत उत्तरतंत्रातले जे व्याधी आहेत ते नंतर पाहता येतं, कारण इतका वेळ नाही आहे सध्या. आता पंचकर्मसाठी 2च गोष्टी वाचा सध्या, म्हणजे एक चरक सिद्धिस्थान आणि सुश्रुतचा जो उत्तर सुश्रुत चिकित्साचे लास्ट 10 अध्याय 31 ते 40 याच्यातून तुमचं कव्हर होऊन जाईल. सुश्रुत चिकित्सा 31 ते 40, चरक चिकित्सा पूर्ण. शल्यतंत्रासाठी तर म्हणजे खूप सोपा पार्ट आहे तसा, म्हणजे सोपा म्हणजे कुठून वाचायचं हे समजणं सोपं आहे. सुश्रुत सूत्र 1 ते 25 बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं शल्यतंत्र. सुश्रुत चिकित्सा 1 ते 30 मध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. आणि सुश्रुत निदान पूर्ण 1 ते 16 याच्यामधून बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. बाकी वाग्भट सूत्र पण तुम्ही कव्हर करू शकता. वाग्भट सूत्राचे यंत्रशास्त्र अध्याय. आता बऱ्याचदा आपल्याला काय होतं सर हे इतकं स्कॅटर्ड वाचायचं, त्याविषयी जर मी सांगत असतो तुम्हाला नेहमी की MRI नोट्स वाचा, त्यामध्ये मिक्स आणि IMP ह्या 2 आवर्जून वाचा म्हणजे वाचा. याच्यामध्ये तुम्हाला खूप फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन एकत्र करून दिलेले आहेत. मिक्स आणि IMP नोट्स हे अशा बनवलेत की तुम्ही या 2 नोट्स कव्हर कराल तर तुमचा बराचसाच पार्ट कव्हर होऊन जातो असं आहे. तर हे 2 नोट्स तुम्ही करा राहिलेल्या 15 दिवसामध्ये, आवर्जून डेली 1-2 तास द्या, भरपूर कव्हर होतो. शालाक्यतंत्रासाठी सुश्रुत उत्तरतंत्राचे पहिले 27 अध्याय करा, उत्तरतंत्र शालाक्यसाठी. बाकी वाग्भटचं पण उत्तरतंत्र आहे, ते रॅन्डम नोट्समध्ये पण कव्हर झालेलं आहे, तुम्ही वाचायचं वाचू शकता. आणि वाग्भट उत्तरतंत्राच्या वेगळ्या नोट्सही आहेत, पण एवढं जरी वाचलं तरी खूप आहे, कारण इतका वेळ नाही आहे सध्या. स्त्री बसुद्धाच्या वेगळ्या नोट्स आहेत, कौमारच्या वेगळ्या नोट्स आहेत, त्या आपण ग्रुपवर पाठवू. पण हे कौमारचा पार्ट काश्यपमधून पण कव्हर होऊन जातो, काश्यपच्या नोट्स आपण दिलेल्याच होत्या आताच्या टेस्टसाठी. तर याच पार्टवर खूप फोकस करा. हा तुमचा रुटीन सिलेबस आहे, हा तुम्ही आधी UGला पण थोडा वाचलेला असतो, त्यामुळे याच्यावर फोकस केलं तर खूप झालं. बाकी याच्याही नोट्स आपण जसं मलेरियाच्या तर म्हणजे समजा डेंग्यूच्या काल दिल्या, चिकनगुन्याच्या मी काल दिलेल्या आहेत नोट्स ग्रुपवर, किंवा बाकी हे पण प्रोग्राम्स आपण एक PDF बनवून दिलेले आहे. आणखी काही याच्यातलं जे राहिलं असेल ते आपण ॲड करून टाकू. पण ह्या 2 सेक्शनवर फक्त फोकस करा. या 2 सेक्शनमधला जो पार्ट आहे तो तुम्ही म्हणजे वाचून नोट्समधून पटपट कव्हर करू शकता. तर राहिली गोष्ट असं आहे की अभ्यास कसा करावा, म्हणजे हाऊ टू प्रिपेअर. तर याच्यामध्ये एक लक्षात होतं की हाऊ टू प्रिपेअरमध्ये 2-3 गोष्टी आहेत. आता लेक्चर ऐकण्याचा वेळ आहे का तर नाही, बिलकुल नाही. लेक्चर ऐकत बसू नका, कुणाचेच काही लेक्चर ऐकून आता फायदा नाही. पटपट नोट्स वाचायचे आणि क्वेश्चन सोडवायचे. आता क्वेश्चनमध्ये आपण काय केलेलं आहे की मायनर टेस्ट नावाचं फोल्डर एक बनवून ठेवलं की सतत इकडे तिकडे पळण्यापेक्षा मायनर टेस्टमध्ये जा. त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे आणि संहिताचे सगळ्याचे क्वेश्चन्स एकत्र करून दिले तुम्ही, तिथून जरी कव्हर कराल तर मॅक्सिमम तुमचा पार्ट कव्हर होऊन जातो अभ्यास. तर मायनर टेस्ट फोल्डर मी नेहमी ग्रुपला सांगितलेलं आहे की हा चांगला करा. त्यानंतर क्वेश्चन ऑफ द डे नावाचा फोल्डर आहे, तो पण कारण त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न एकत्र आणून त्याच्या खाली त्याची डिटेल माहिती आहे, त्यामुळं इथूनही तो पार्ट कव्हर होतो. क्वेश्चन ऑफ द डे पण चांगला सेक्शन करा. आणि वेळ मिळालाच तर मग मिसलेनियस करा, कारण मिसलेनियसमध्ये स्कॅटर्ड क्वेश्चन्स आहेत पण खूप चांगले क्वेश्चन्स आहेत. 16,000 क्वेश्चन्स आहेत, तर भरपूर मोठा संग्रह आहे क्वेश्चनचा. पण आता 25 दिवसामध्ये काय करणार, त्यापेक्षा म्हणूनच मी म्हटलं की मायनर टेस्टला फोकस करा, त्याच्यामधून बराचसाच तुमचा पोर्शन कव्हर होऊन जातो. त्यामुळे 1-2-3 गोष्टी शॉर्टमध्ये सांगतो की
की काय काय करायचं. समरी ह्या म्हणजे आजच्या लेक्चरची किंवा आजच्या व्हिडिओची मिक्स नोट्स चांगले वाचा, IMP नोट्स वाचा. या 2 नोट्स मस्ट टू रीड आहेत. मायनर टेस्ट नावाचा जो फोल्डर आहे ॲपवर तो चांगला करा, ठीक आहे. बाकी दिलेल्या नोट्स ज्या आपण ग्रुपवर आहे त्याला नोट्स पटपट वाचत राहा. दुसऱ्या म्हणजे संहिता आणि सब्जेक्ट वाईज त्या कुठून काय वाचायचं तुम्ही आत्ता ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये सांगितलं, जे आपण इथे एक्सप्लेन केलं सर्व. आणि याच्या व्यतिरिक्त जे काय असेल समजा ते मी आणखी ग्रुपवर पाठवत राहील. तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करू शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं काहीच होणार नाही. त्यामुळं इतकंच लक्षात ठेवून द्या की इतकंच आपल्याकडनं होऊ शकतं आणि तेवढं करा. बाकी जास्त चिंता करू नका. मला नाही वाटत कोणी MOच्या एक्झामचं एवढं टेन्शन घेत असेल, पण एखाद दुसऱ्या स्टुडंटचा मला मेसेज आला असतो की सर ही एक्झाम माझ्यासाठी महत्त्वाची आहे, तर मी कसं करू वगैरे सर्व. तर यात मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगितलं जसं आहे अशा रँडम येणाऱ्या एक्झाम्स ज्यांचं काही प्लॅनिंग त्यांचंही नसतं ना आपलं असतं, तर याचा जास्त लोड घ्यायचंच नाही. जितकं जमेल तेवढं करायचं आणि देऊन टाकायचे एक्झाम्स. कारण अशा एक्झाम्स आपल्या हातात नसतात. तर जे काय आहे ते आपण यामध्ये जे शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं ते यानुसार तुम्ही फॉलो करू शकता असं आहे.